नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 69मध्ये आपण पाहणार आहे. गुड मॉर्निंग मिसेस सरदेशमुख, ध्रुवा एक डोळा मिचकावत म्हणाली. नको नाटकी करूस, योगिता तिला फटका मारत. हे घे. योगिता तिच्यात हातात डेअरी मिल्क देत म्हणाली. अरे वा, माझं फेवरेट चॉकलेट. तुझ्या जिजूंनी दिलंय तुला रिटर्न गिफ्ट, योगिता म्हणाली. वाव, थँक्स सांग त्यांना, ध्रुवा चॉकलेट पर्समध्ये ठेवत. तू सांग ना, योगिता म्हणाली. बरं बाई, मी सांगते, ध्रुवा म्हणाली. त्यानंतर दोघी पण कामाला लागल्या. योगिताला मात्र ते कालचे गोड क्षण आठवले. प्रवीणने सगळ्यांसमोर तिचं इंट्रोडक्शन करून दिलेले आठवून तर ती लाजून लाल झाली. आय लव्ह यू प्रवीण म्हणत तिने त्याच्या कॅबिनकडे पाहिलं, पण बाहेरून आतलं काही दिसत नव्हतं. मनातले विचार झटकून ती कामाला लागली. इकडे घरी सुमित्रांना सायली इकडे 4 दिवस राहणार आहे हे ऐकून जरा टेन्शनच आलं होतं, कारण त्या सायलीला चांगल्या ओळखून होत्या. आत्ताच कुठं प्रवीण आणि योगिताची गाडी रुळावर आली होती. ते टेन्शन कमी झालं होतं म्हणून त्या जरा रिलॅक्स झाल्या होत्या की आता ही आली. त्या विचारतच होत्या की तेवढ्यात आत्या दरवाजावर नॉक करत आत आल्या. काय ग वहिनी, कसला एवढा विचार हरवलीस म्हणत आत्या सुमित्राच्या बाजूला येऊन बसल्या. अहो आत्या, सायली आता इकडे 4 दिवस राहणार आहे, मला मगाशी म्हणत होती, सुमित्रा म्हणाल्या. काय म्हणजे ती गेली नाही का तेजससोबत? आत्या कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या. नाही, ती म्हणत होती की 4 दिवस आता इकडेच राहणार आहे म्हणून, सुमित्रा म्हणाल्या. एवढे दिवस आईच्या भीतीने ती इकडे येत नव्हती. आई गेली म्हटल्यावर आता तर तिला रान मोकळं झालंय. आता हे सर्व दादांना फोन करून सांगायला हवं. आत्या आपल्या मनाशी कसला तरी विचार करत सुमित्राकडे पाहून म्हणाल्या. वंस, अहो लगेच नको दादांना फोन करायला. बघूया तरी, मला या वेळेला तिच्या वागण्यात थोडा बदल जाणवतोय. आणि आपण लगेच दादांना फोन केला तर तेजसला पण वाईट वाटेल ना, सुमित्रा आत्यांना समजावत म्हणाल्या. अगं पण वहिनी, तिने जर पुन्हा पूर्वीसारखे उद्योग केले तर त्याचा योगितावर काय परिणाम होईल? म्हणजे आत्ताच तर तिचं आणि प्रवीणचं नातं रुळावर आलं आहे आणि या बयाचं वागणं पाहून ती आणखीन बिघडली नाही म्हणजे मिळवलं, आत्या चिंतित म्हणाल्या. अहो आत्या, योगिता आणि सायलीच्या स्वभावात खूप फरक आहे. योगिता सायलीचं वागणं पाहून तिचं अनुकरण करेल याची चिंता नाही मला, कारण मी योगिताला ओळखते ना, ती खूप वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा तिचा स्वभाव आहे. पण मला तर वेगळीच चिंता वाटते. म्हणजे सायली कशी फटकळपणे समोरच्याला बोलते, तशी योगिताला जर ती काही बोलली तर ते यांना आणि प्रवीणला पण सहन होणार नाही. आणि मग त्यावरून घरात परत वाद नको व्हायला. आपल्या घरात पहिल्यापासूनच हसत खेळत वातावरण राहिलं आहे आणि योगिता पण त्यात आता छान मिसळली. पण सायली या घरात जशी आली तेव्हापासूनच सगळ्यांशी तुसटपणे वागते. तन्वीसोबत तर ती कधीच नीट बोलली का? पण का कोणास ठाऊक मला या वेळेला तिच्या वागण्यातला बदल जाणवतोय. बघू काय होते, सुमित्रा दीर्घसुस्कारा टाकत म्हणाल्या. ती सुधारली असेल तर बरंच झालं, आत्या म्हणाल्या. सायली मात्र मस्त खाऊन तिच्या रूममध्ये घोरत पडली होती. असेच 2-4 दिवस गेलेत. योगिता, ध्रुवा, स्वीटी आणि त्यांच्यासोबत जॉईन झालेले सगळे प्रेझेंटेशन बनवायच्या तयारीला लागले होते. प्रत्येकजणच आपापलं प्रेझेंटेशन उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत होता. स्वीटी पण आता मन लावून प्रेझेंटेशन बनवत होती. प्रेझेंटेशन बनवताना काही अडचण आली तर सगळे प्रवीणला फोन करून आपली शंका विचारत होते. तो पण बोलल्याप्रमाणे त्यांच्या शंका दूर करत होता. अशातच 1 आठवडा निघून गेला. आज ऑफिसमध्ये हे सगळे आपापले प्रेझेंटेशन सिनियर टीमसमोर सादर करणार होते. ध्रुवा तर प्रेझेंटेशन सादर करायला खूप एक्साईट झाली होती. योगिताने पण अडेल तिथे प्रवीणला विचारून छान
प्रेझेंटेशन बनवलं होतं. पण आता सर्वांसमोर ते सादर करायचं तिला टेन्शन आलं होतं. कारण त्या सगळ्यांमध्ये प्रवीण पण असणार होता. सगळ्यांसमोर बोलताना त्याच्यावर मी तिथे असण्याचा फरक पडला नव्हता. पण मला तो समोर असताना बोलता येईल का? ती टेन्शनमध्ये आली होती. सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले. थोड्या वेळात सगळे सिनियर मेंबर्स पण आले. रोहित आणि श्रीधरराव पण होते. त्या दोघांनी सगळ्यांना बेस्ट विश केले. सगळ्यांनी त्यांचे आभार मानून आपापल्या तयारीला लागले. थोड्या वेळात प्रवीण पण आला. तशी इकडे योगिता मॅडमची धडधड वाढली. देवा, हा समोर असताना मला बोलता येईल ना? ती मनात विचार करत स्वतःला कॉन्फिडंट करत होती. तरीही त्याचा विचार मनात येत तिचं काळीज फुल स्पीडमध्ये धडधडत होतं. त्याने तिचा चेहरा पाहून तिच्या मनाची अवस्था जाणली. लांबूनच थंब दाखवून तिला ऑल द बेस्ट केले. ती डोळ्यांनीच थँक्स म्हणाली. त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना अभिवादन करून गुड मॉर्निंग ग्रीट करून एक एक करून आपले प्रेझेंटेशन सादर करायला सुरुवात केली. जसजशी वेळ पुढे सरकत होती तशी योगिताची अजूनही नर्वस होत होती. तिला फिरायला गेली तेव्हाच प्रवीणचं बोलणं आठवलं. आता ती त्याचं एक एक वाक्य आठवून त्यावर विचार करत होती. तिने प्रेझेंटेशन उत्तम बनवलं होतं, पण बोलायला जमेल की नाही याचीच तिला भीती वाटत होती. त्यात आणि समोर प्रवीण असल्यामुळे मॅडमची विकेट गेली होती. जवळजवळ सगळ्यांनीच आपलं प्रेझेंटेशन सादर केलं होतं. आता तिचा नंबर होता. ती स्वतःला सावरून उठून प्रेझेंटेशन सादर करायला सर्वांसमोर उभी राहिली. तिने त्यांच्याकडे पाहायचंच नाही असं स्वतःला मनाला बजावलं होतं. आधी सगळ्यांना ग्रीट करून तिने बोलायला सुरुवात केली. पण ती प्रवीणकडे पाहणं टाळत होती हे त्याच्या पण लक्षात आलं होतं. त्याला तिच्या वागण्याचा विचार करून हसू येत होतं. तो मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता. बोलताना तिच्या ओठाची होणारी हालचाल पाहून त्याची नजर तिच्यावरून हटायचंच मागत नव्हती. ती एक एक पॉईंट छान एक्सप्लेन करत होती. मनाला कितीही आवर घातला तरी शेवटी तिची नजर त्याच्या नजरेला भिडलीच. आपला हिरो तर काय आधीपासूनच तिच्यावर नजर रोखून होता. तिने पाहिल्याबरोबर याने तिच्याकडे पाहून डोळा मिचकावला. तशी तिने आपली नजर दुसरीकडे वळवली. ऑलमोस्ट तिचं प्रेझेंटेशन एक्सप्लेन करून झालंच होतं हे त्याच्याही लक्षात आलं होतं. शेवटी चुकून तिची नजर त्याच्यावर पडली. तसं कोणाचं लक्ष नाही हे पाहून त्याने ओठाचं चुंबन करून तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावला. तशी ती पाठमोरी ओढली. मला ठाऊक होतं हा असा काहीतरी आगाऊपणा करणार, म्हणूनच तर त्याच्याकडे पाहणं टाळत होती मी. पण शेवटी कसं माझं लक्ष त्याच्याकडे गेलं? ती पाठमोरी ओढून मनातच विचार करत होती. क्षणात स्वतःला ठीक करून आपल्या जागेवर येऊन बसली. त्यानंतर थोडा वेळ चर्चा करून सगळे एक एक करून बाहेर पडले. सगळ्यांनीच आपले प्रेझेंटेशन उत्तम बनवलं होतं आणि प्रत्येकाने एक्सप्लेन पण उत्तमरित्या केलं होतं. त्यातूनच 5 जणांची निवड कठीणच होतं. सगळे सिनियर आता प्रोजेक्टवर काम करायला कोणत्या 5 जणांची निवड करायची या चिंतेत होते. योगिता तिच्या कामात मग्न होती की तेवढ्यात मोबाईलच्या आवाजाने तिचं लक्ष विचलित झालं. तिच्या अंदाजेप्रमाणे प्रवीणचाच होता. हा बोल म्हणत तिने फोन कानाला लावला. कॉफी घ्यायला ये ना कॅन्टीनमध्ये, तो पलीकडून म्हणाला. आता मला कशाला बोलवतोस कॉफी घ्यायला? त्या दिवशी तर म्हणला होतास की तुझ्या यामुळे ऑफिसमधल्या मुली माझ्या आजूबाजूला फिरकणार नाहीत, योगिता म्हणाली. मग तेच तर झालं ना. म्हटलं कॅन्टीनमधील तरी एखादी कॉफी घ्यायला कंपनी देईल, पण इकडे पण मुली माझ्या जवळ यायला घाबरतात. आता वाटतंय कुठून दुर्भुगी सुचली आणि तुझं ओळख ऑफिस स्टॉपला करून दिलं, तो पलीकडून तिची मजा घेत म्हणाला. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.